Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील प्रकरण नंबर 2 म्हणजेच संख्यांवरील क्रिया यामधील 2.4 घातांक यावर आधारित आपण व्यवसाय सॉल्व्ह करणार आहोत. आता घातांक म्हणजेच इंडायसेस आणि इंडायसेसवर आधारित ही एक्झरसाइज आहे आणि अतिशय सोपी एक्झरसाइज आहे. चला तर आपण एक्झरसाइजला सुरुवात करूया. 2.4 एक घातांकावरील एक्झरसाइज. पहा, ही एक्झरसाइज सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे. येथे पहा, ही जी संख्या आहे 4चा घातांक 3. येथे 4 हा पाया असतो म्हणजे बेस असतो आणि 3 हा घातांक म्हणजेच इंडायसेस असतो. ठीक आहे. आता आपल्याला 6वीला आहोत आपण आणि घातांकाचे नियम हे 7वीला आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जेवढे आवश्यक आहेत तेवढेच गोष्टीचं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. तुम्हाला सुरुवातीला कळलं की हा बेस असतो आणि हा इंडायसेस असतो म्हणजे हा पाया असतो आणि हा घातांक असतो. आता जर जो पाया आहे तो जर मायनस असेल आणि त्याचा घातांक हा जर ऑड असेल, ओके, पहा मी काय बोललो, जर अशा पद्धतीने सिच्युएशन जर असेल म्हणजे एखादी संख्या आपल्याला दिलेली आहे म्हणजे पाया आपला जर मायनसमध्ये असेल आणि त्याचा जो घातांक आहे ती जर ऑड संख्या असेल तर ह्याचं उत्तर हे निगेटिव्हमध्ये म्हणजे ऑडमध्येच येतं. म्हणजे जे काही उत्तर येईल ह्याचं त्याच उत्तराला आपण मायनस चिन्ह लावणार आहोत. आणि जर त्याच संख्येचा सेम टू सेम सिच्युएशनमध्ये जर त्याचा जो घातांक असेल तो जर इव्हन असेल म्हणजे सम असेल तर त्याचं उत्तर हे प्लसमध्ये येणार आहे म्हणजे धन संख्या उत्तर येणार आहे. नीट समजून घ्या. जर अशी सिच्युएशन असेल आणि त्याचा जर घातांक हा ऑड असेल म्हणजे जर विषम असेल तर त्याचं उत्तर हे निगेटिव्हमध्ये येणार आहे म्हणजेच ऋणमध्ये येणार आहे. आणि जर त्याचा जो घातांक आहे तो जर पॉझिटिव्ह असेल जर तो इव्हन असेल तर त्याचं उत्तर काय येणार आहे प्लसमध्ये येणार आहे. इतकं सोपं ते आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा जो आपल्याला कन्सेप्ट लक्षात घ्यायला लागणार आहे तो जर एखादी संख्या असेल आणि तिचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर हे 1 येणार आहे. एवढेच कन्सेप्ट आपल्याला 6वीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. चला तर आपण एक्झरसाइजला सॉल्व्ह करूया. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर ऋण संख्या असेल आणि तिचा घातांक जर ऑड असेल तर त्याचं उत्तर ऋणच येणार आहे आणि ऋण संख्येचा घातांक जर इव्हन असेल तर त्याचं उत्तर हे धनमध्ये येणार आहे. चला तर एक्झरसाइज नंबर आपण 2.4 घातांकातली एक्झरसाइज सॉल्व्ह करतोय. पहा येते पहिला क्वेश्चन आहे -1 त्याचा घातांक 17 दिलेला आहे तर त्याचं उत्तर किती. आता तुम्हाला माहिती जो 1 आहे त्याचा कितवा जरी घातांक दिला तरी त्याचं उत्तर हे 1च येणार आहे. फक्त इथे काय लक्षात ठेवायचं आपल्याला, तुम्हाला आधीच सांगितलं होतं मायनसमधली संख्या असेल आणि त्याचा जो घातांक असेल तो जर विषम वेळा असेल म्हणजे विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर हे मायनसमध्येच येणार आहे. आणि 17 ही ऑड नंबर आहे, विषम आहे, मग त्याचं उत्तर मायनसमध्येच येणार आहे. मायनसमध्ये उत्तर कुठे आहे तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा सेम प्रश्न आहे, मायनसमध्ये आहे इथे आणि त्याचा घातांक हा 4 आहे. फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे तो जो घातांक आहे तो ऑड आहे का इव्हन आहे म्हणजे सम आहे का विषम आहे तर ती आहे सम. त्याच्यामुळे त्याचं उत्तर हे आपल्याला प्लसमध्ये येणार आहे म्हणजे धनसंख्या उत्तर येणार आहे. आपल्याला फक्त तेवढंच पाहायचं आहे. आता इथं ऑप्शन नंबर 1 तर उत्तर येणारच नाही आहे. आता हा जो -10⁴ आहे त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे की काय कशामध्ये येणार आहे ते धनसंख्या उत्तर येणार आहे म्हणजेच पॉझिटिव्हमध्ये उत्तर त्याचं येणार आहे. आता हा जो 10⁴ आहे हा लिहिताना फक्त एक लक्षात ठेवायचं, उत्तर तर पॉझिटिव्ह येणार आहे त्याच्यामुळं मायनस चिन्ह गेलं. आता त्याचा घातांक किती आहे 4 म्हणजे 0 त्याच्यावरती फक्त 4 वेळा लिहायचे आहेत.
1 2 3 4 आणि असा सेम टू सेम आपल्याला ऑप्शन पाहायचा आहे. कुठे आहे बघा इथं 1 2 3 4 आणि हा 1 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढे जाऊया आपण. खूप सोपं आहे, त्याच्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. पुढचा जो आहे बघा तिसरा प्रश्न 7⁻0 इंटू 5⁻0. ओके. आता तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर काय येतं 1 येतं. म्हणजे याचं उत्तर काय येईल 1 गुणिले याचं सुद्धा उत्तर येईल 1. 1 गुणिले 1 उत्तर किती येणार आहे 1. म्हणजे जो 1 आहे तो कुठे आहे तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा चौथा -3⁻4 आणि हा -2⁻4 म्हणजेच -3चा घातांक 4 आणि -2चा घातांक 4 यापैकी आपल्याला मोठा कोणता आहे छोटा कोणता आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता एक लक्षात घ्या इथे हा घातांक इव्हन आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे त्याचं पॉझिटिव्हमध्येच उत्तर येणार आहे. म्हणजेच मायनस चिन्ह निघून जाणार आहे आणि येथे सुद्धा मायनस चिन्ह निघून जाणार आहे. आता आपल्याला नीट लक्ष जर इथं नीट व्यवस्थित जर पाहिलं तर यांचे मायनस चिन्ह निघून गेलेलं आहे कारण हे इवन वेळा त्यांचा घातांक आहे. आता जर नीट ऑब्झर्वेशन केलं 3चा घातांक 4 आणि 2चा घातांक 4 ह्याच्यामध्ये 100% 3चा घातांक 4 ह्याचं उत्तर हे मोठं येणार आहे. सोडवायची काही गरज नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं चिन्ह तिथं येणार आहे. मग अशा पद्धतीचं चिन्ह कुठे आहे तेवढंच आपल्याला शोधायचं आहे. चला अशा पद्धतीचे चिन्ह कुठे आहे तर ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता जो पाचवा प्रश्न आहे तो पाचवा प्रश्न आपण सॉल्व करूया. एक मिनिट थोडंसं आपण पानाची घडी घालूया म्हणजे कोरं पान दिसेल. पहा पाचवा प्रश्न आहे 4⁻³ डिवायडेड बाय 2⁻0 म्हणजे 4चा घातांक 3 भागिले 2चा घातांक 0. तुम्ही कोणत्या पद्धतीने वाचता ह्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचा. फक्त आपल्याला कन्सेप्ट समजणं आणि प्रश्न समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता येथे पहा 4चा घातांक 3 ओके आणि हा भागिले म्हणजे आपण अशा पद्धतीने जे भागिले ठीक आहे 2चा घातांक 0 याचं उत्तर किती येतं 1. तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे ज्या संख्येचा घातांक 0 असेल त्याचं उत्तर 1 येणार आहे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर जे आहे ते काय येणार आहे 4चा घातांक 3 असंच येणार आहे कारण 1 ने भागलं तर उत्तर 30 संख्या येते. मग 4चा घातांक 3 एवढाच फक्त काढायचा आहे म्हणजे 4चा घन काढायचा आहे आणि 4चा घन तुम्हाला माहिती आहे तो असतो 64 असतो. त्यामुळे 64 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण 6वीला आहोत. आपल्याला कमीत कमी 1 ते 20 पर्यंत घनपाठ असणं अपेक्षित आहे. पुढे बघा 1331 ही संख्या घातांकित रूपात कशी लिहाल म्हणजेच घातांकित रूपात कशी लिहाल म्हणजे ही जी संख्या आहे आणि ह्याचं जर ऑप्शन जर नीट बघितले आपण तर तुम्हाला हे पाठ करायला लागेल की 1331 हा 11चा घन आहे. त्याच्यामुळे हे 11⁻³ असं लिहिलं जातं. ओके. 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 1 ते 20 पर्यंत घन हे पाठ करून ठेवा. खूप सोपं जातं. आता जो पुढचा प्रश्न आहे 7वा तो आपण सॉल्व करणार आहोत. पहा इथे 7वा प्रश्न आहे 2चा घातांक 3 गुणिले 5चा घातांक 4 गुणिले -1चा घातांक 5. आता 2चा घातांक 3 गुणिले 5चा घातांक 4 गुणिले -1चा घातांक 5. आता हे तर आपण सोडूया परंतु हे लक्षात घ्या इथे विषम संख्या आहे त्याच्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे ते ऋणमध्ये म्हणजे निगेटिव्हमध्येच उत्तर येणार आहे. म्हणजे आपलं जे काय उत्तर येईल ते ऋणमध्ये म्हणजे निगेटिव्हमध्ये उत्तर येणार आहे. तर ते कुठे आहे बघा ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आणि 3 कडे आपण लक्ष द्यायचं नाहीये. म्हणजे एक तर 1 उत्तर येईल नाहीतर 4 उत्तर येईल. हे आपलं क्लिअर झाले म्हणजे 50% वर्क आपलं झालेलं आहे. आता बघा 2⁻³ म्हणजे 2चा घातांक 8 तुम्हाला पाठ असेलच. 5चा घातांक 4 हा जर पाठ नसेल तुम्हाला तर पहा हे आपण
5 नसेल म्हणजे 100% नसतोच तो. तर हे आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, 5चा घातांक 2 गुणिले 5चा घातांक 2. ठीक आहे, हे काय आपल्याला लिहायची गरज नाही आहे, कारण ह्याचं उत्तर हे -1च येणार आहे. ठीक आहे, तरी पण आपण इथं -1 लिहून ठेवूया. आता 8 गुणिले 5चा वर्ग 25 तुम्हाला माहिती आहे, ह्या 5चा वर्ग 25 माहिती आहे आणि पुढे वजा 1. आता 25चा वर्ग तुम्हाला 100% पाठ असेलच, नसेल तर ते कशा पद्धतीने वर्ग बनवतात यावर आधारित एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन पहा. 25चा वर्ग आहे 625, मग 8 गुणिले 625 गुणिले वजा 1. मग 8ने जर 625ला गुणलं तर उत्तर किती येते पहा. हे गुणण्याची सुद्धा गरज नाही, कारण तुम्ही जर नीट ऑप्शन बघितले तर आपलं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन 1 किंवा 4. आता 625ने जर 8ला गुणलं तर 500पेक्षा नक्कीच उत्तर मोठं येणार आहे. त्याच्यामुळे उत्तर तर आपल्याला इथं सापडलेलं आहे ऑप्शन नंबर 4. तरी पण आपण पाहूया. 8 पंचे 40, 7 4, 8 दुनी 16 आणि 4 20. थोडं वरती घेऊया. 8 दुने 16 आणि 4 20, 7 2, 8 7 48 आणि 2 50. आणि हा निगेटिव्ह सायन्स इथं लागणार आहे. त्याच्यामुळे 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला 8वा बघूया. 8वा तशाच पद्धतीचा आहे आणि खूप सोपा आहे तो. पाहते 6चा घातांक 3 गुणिले 2चा घातांक 4 गुणिले वजा 3चा घातांक 4. आणि ह्याचा जो घातांक आहे तो समसंख्या आहे, त्याच्यामुळे आपण ते चिन्ह डायरेक्ट काढून टाकूया. आता तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलेलं आहे, समसंख्या असेल तर तो चिन्ह डायरेक्ट काढून टाकायचं आणि विषम संख्या असेल तर ते चिन्ह तसंच ठेवायचं, म्हणजे आपलं उत्तर हे पॉझिटिव्हमध्ये येणार आहे. आता 6चा घातांक 3 म्हणजे 6चा घन, तो तुम्हाला पाठ पाहिजे 216 गुणिले 2चा चौथा घात. हे जर लक्षात नसेल तर आपण 2चा वर्ग गुणिले 2चा वर्ग अशा पद्धतीने सुद्धा ह्याला मांडू शकतो. आणि 3चा घातांक चौथा हे जर संकल्पना कळत नसेल तर आपण 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग असं सुद्धा याला मांडू शकतो, म्हणजे आपल्याला वर्ग संख्या पाठ असतात. बघा इथं 216 गुणिले 2चा वर्ग 4 गुणिले 2चा वर्ग 4 गुणिले 3चा वर्ग 9 गुणिले 3चा वर्ग 9, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. पाहिजे 216 गुणिले 4 चोक 16 गुणिले 9 9 81 आणि ह्या तिघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. युनिटचा जर गुणाकार केला तर बघा 6 7 36 36 1 1 36, म्हणजे युनिटला काय राहतंय 6 राहतंय. आणि ऑप्शनमध्ये जर बघितलं आपण तर ऑप्शनमध्ये युनिटला 6 असणारे 2 ऑप्शन आहेत, ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 3. म्हणजे 50% वर्क आपल्याला झालेला आहे. एक तर 2 उत्तर आहे किंवा 3 उत्तर आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, यांचा गुणाकार करायचा आहे. 216 गुणिले 16, पटपट आपण गुणाकार करूया. 16चा पाढा येत असेल तुम्हाला. 16 × 96 हातच्याले 9, 16 1 16 आणि 16 आणि 9 25 हातच्याले 2, 16 2 32 आणि 2 34, म्हणजे 3456 उत्तर आलेले आहेत. त्याला पुन्हा कशाने गुणायला लागेल, 81ने गुणायला लागेल. आता 81चा टेबल तर काय येत नाही, म्हणून आपण काय करूया, 1ने गुणूया सुरुवातीला. तीच संख्या उत्तर येणार आहे 3456. इथं आपण 0 देतो. 8 सक 48 हातच्याले 4, 8 पंचे 40 आणि 4 44 हातच्याले 4, 8 चोक 32 आणि 4 36 हातच्याले 3, 8 त्रिक 24 आणि 3 27. यांची बेरीज जर आपण केली तर इथे येते 6, 8 आणि 5 13, 4 4 8 1 9, 6 आणि 3 9. बघा उत्तर आलेलं आहे 27 99 36. चला असा ऑप्शन सेम टू सेम कुठे आहे आपण बघूया. तर असा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, म्हणून 8वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता जो 9वा आहे तो 9वा आपल्याला शोधायचा आहे. त्याच्यासाठी आपण एक थोडंसं कोरं पेज घेऊया. पाचचा घातांक 2 अधिक 5चा घातांक 3 वजा 5चा घातांक 0. आता नेहमीप्रमाणे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असतो, मी फक्त उत्तरापर्यंत तुम्हाला नेतो, तुम्ही उत्तर सॉल्व्ह करायचं आहे.
पहा इथं 5चा वर्ग लिहायचा आहे तुम्ही, अधिक इथं 5चा घन लिहायचा आहे आणि वजा ह्याचं उत्तर काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे काय करायचं आहे 5चा वर्ग करायचा, त्याच्यामध्ये 5चा घन मिळवायचा आणि त्याच्यातून 1 वजा करायचा आहे आणि जे येईल ते उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकताना ते उत्तराच्या समोर डॅश करून तुमचं स्वतःचं नावसुद्धा लिहा, जेणेकरून मला कळेल की कोणी ते व्यवस्थितपणे उत्तर टाकलेलं आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या मुलांनी नावासहित कमेंट केलेलं आहे त्याचं नाव आपण जाहीर करू, जेणेकरून तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल आणि मला पण कळेल की कोण मुलं पुन्हा पुन्हा उत्तरं देतात. ठीक आहे. आशा करतो की हा जो व्हिडिओ आपण सॉल्व केलेला आहे त्यातील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळलेले आहेत. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपाने येतील. जी मुले मंथनला बसलेली आहेत त्या आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.